नमस्कार सर, माझे नाव मनीषा आणि राठोड, मी वर्ग 7वी शिकते. सर, तुम्ही आमच्या शाळेत आलात म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. आज आम्ही खास खुर्ची हा उपक्रम राबवित आहोत आणि सर त्या खास खुर्चीमध्ये तुम्ही आमचे खास पाहुणे आहात. आणि सर, आमच्या मुलांना खूप आनंद होत आहे की तुम्ही आमच्या शाळेत आलात म्हणून तुमचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर, माझे नाव कोमल मुलाडी, मी वर्ग 7वी शिकते. सर, आमच्या शाळेत वेगवेगळे पाहुणे येतात व आज उन्हाळ्याच्या सुट्टी संपली व आता तुम्ही आमच्या शाळेत आलात आणि तुम्ही आमच्या शाळेत आता पहिले पाहुणे आलात उन्हाळ्याच्या नंतर, म्हणून मी तुमचे खूप खूप स्वागत करते. आणि सर, आमच्या शाळेत वेगवेगळे पाहुणे आलेले आहेत. दिलीप पवार असे वेगवेगळे डॉक्टर, इंजिनियर असे वेगवेगळे आमच्या शाळेत सतत पाहुणे येतच राहतात आणि तेही आमच्यासाठी खास पाहुणे असतात. आणि तुम्ही आज आमच्या खास खुर्ची या कार्यक्रमात खास पाहुणे आहात. सर, मी तुमचे खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद कोमल. सर, तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की सर, तुम्ही जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता तेव्हा तुम्हाला एखादी अडचण आली असेल ते तुम्हाला सांगा. नक्कीच. आता मी ज्यावेळेस माझं सगळं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमाच्या शाळेत झालं बेटा. अडचणी शिक्षण घेत असताना वेगवेगळे येतात लक्षात. ग्रामीण भागात ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेतो त्यावेळेस वेगळ्या अडचणी. परंतु ज्यावेळेस मी विद्यापीठात शिक्षण घेत होतो ना त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी. कारण वडील शेतकरी होते. शेतकरी असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्याचे वडील काय करतात, शेती करतात का नाही, बरोबर आहे. मग बरेच दिवस आपल्याकडं वडिलांकडे आपण गेलो की मला वही पाहिजे, दप्तर पाहिजे, बरोबर नाही. ज्यावेळेस विद्यापीठात मी शिकायला गेलो त्यावेळेस फीसचा खूप मोठा, म्हणजे ज्यावेळेस मी एमएड करायला गेलो तर फीस हा खूप मोठा विषय होता. म्हणजे त्यावेळेस फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते, परंतु वडिलांनी ते मॅनेज केलं. म्हणजे अडचणी शिक्षण घेत असताना जसं जसं तुम्ही वरच्या स्तरावर जाता अडचणी येतात, परंतु त्याला उत्तर पण अडचणीला आपोआप होत राहतं, मिळत राहतं. त्यामुळे त्या अडचणीला खूप मोठा भाऊ न करता आपण पुढे गेलं पाहिजे. सर, माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. सर, तुमच्या लहानपणाच्या एखाद्या गोष्टी सांगा. लहानपणाच्या गोष्टी मला चांगलं आठवतं बरं का, की असंच एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एक अधिकारी आले. मी बहुतेक 6वी 7वीला आठवत नाही. आणि माझं त्यावेळेस अभ्यास खूप चांगला होता आणि ते इन्स्पेक्शनसाठी आले होते. कशासाठी आले होते? तपासणी करायला मुलांना काय येतं का नाही. त्या काळात बऱ्यापैकी तसे तपासणीसाठी अधिकारी येत होते आणि मी एक दुसऱ्या बेंचवर बसलो होतो. उंची असल्यामुळे मला समोर बसता आला नाही, मी दुसऱ्या बेंचवर होतो आणि ते प्रश्न विचारत होते. मला ती आठवण अजून खोलवर गेलेली आहे. आणि प्रश्न विचारता काय झालं, म्हणजे खूप प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक वेळेस माझा हात वर उचलला, मी हात वर करत होतो. जसं ते आता नाही का आपण विचारलं की सदाफुलीच का म्हटलं जातं, तिने उत्तर दिलं तसं ते मी हात वर केला. त्यांनी विचारलं, भूगोलाचे प्रश्न विचारत होते ते मॅक्झिमम, तर मी फटाफट उत्तर देत होतो. सलग त्यांनी 10-15 प्रश्न विचारले, सलग मी उत्तर दिले. ही कधीची घटना आहे? 1997ची घटना असणार आहे. मी ज्यावेळेस 6वी 7वीला होतो. आणि मग ते जाताना त्या मॅडम होत्या, त्या म्हटलं की नाव काय बेटा तुझं? आता जसं तुझं मनीषा, तुझं कोमल. मी त्यांना सांगितलं माझं नाव गणेश. आणि म्हणले तू खूप चांगला अधिकारी म्हणजे होऊ शकतोस, म्हणजे तुझ्याकडे ती क्षमता आहे. मी प्रश्न विचारायच्या अगोदरच तुझ्याकडे उत्तर तयार होतं. त्यांनी साधे प्रश्न विचारले, मराठवाड्याची राजधानी काय आहे, म्हणजे जे प्रश्न आपण विचारतो ना भूगोलाच्या संदर्भाने, मी फार देतो. त्यांनी खूप कौतुकाची थाप मला मानली किंवा खूप छान हुशार आहे असं म्हटलं. ते अजूनही माझ्या लक्षात आहे की त्या काळामध्ये म्हणजे मला कुणीतरी माझं कौतुक केलं, मला कुणीतरी छान म्हटलं की तुला खूप चांगलं येतं. ही आठवण मला ती विद्यार्थी जीवनाची माझ्या मनात खोलवर आज या निमित्ताने ती मला आठवली की मी शाळेत तुमच्यासारखा विद्यार्थी असताना मला कुणीतरी चांगलं म्हटलंय, मी मला हुशार म्हटलंय, ते मला आठवलं. मला छान वाटलं. ती आठवण तुझी म्हणली ना लहानपणची आठवण काय, तर ती आठवण मला आता अशा बऱ्याच आठवणी, पण एक आठवण शालेय जीवनात मी तुम्हाला सांगण्यासारखी ती आठवण आहे. हे का शक्य झालं मला, तर याचं कारण मी अभ्यास करत होतो. सरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे मी काळजीपूर्वक लक्ष देत होतो. ते जे भूगोलाचे शिक्षक असतील, इतिहासाचे शिक्षक असतील, त्यांनी दिलेला प्रत्येक अभ्यास मी स्वतः करायचो, वर्गात पण करायचो, घरी गेल्यानंतर पण त्याला रिव्हिजन करायचं. त्याच्यामुळं मला ते शक्य झालं. मला त्या बाहेरच्या अधिकाऱ्याची, त्या शिक्षकाची मला थाप घेता आली, त्याचं कौतुक मला मिळालं. सर, तुमच्या लहानपणाची किंवा आताची तुमची आवडती शिक्षक कोणते? लहानपणी
लहानपणाच्या म्हणतात 10वीला आम्हाला एक तसे सगळे शिक्षक आवडतात बघा. मला अजूनही पहिलीचे आम्हाला वर्ग शिक्षक होते गिरीश सर म्हणून. गिरीश सर नाव होतं त्याचं. सगळे मुलं म्हणजे सगळ्या मुलांचे ते लाडके होते. एक तर कसं होतं माहिती का, मधले शिक्षक पण भरपूर 1ली पासून 10वी पर्यंत सगळे शिक्षक आहेत, परंतु पहिलीचा शिक्षक आणि 10वीचा शिक्षक कायम स्मरणात राहतो असं माझं व्यक्तिमत आहे. तर 10वीचे जे शिक्षक होते वर्ग शिक्षक जे आम्हाला हजेरी घ्यायचे ते होते आपले छाजेर सर होते. त्यांचं नाव छाजेर सर होतं. त्यांची स्टाईल कशी होती माहिती का, की एखादा प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणजे साधं कसं विचारायचं माहिती का, म्हणजे त्यांची स्टाईल त्या पद्धतीमुळं त्यांच्या शिकवण्याच्या त्या स्टाईलमुळं किंवा त्या प्रश्न विचारण्याच्या त्या स्टाईलमुळं की ते माझ्या लक्षात राहिले. त्यांचं नाव होतं छाजेर सर. ते का लक्षात राहिले तुम्हाला सांगतो. भविष्यात मी शिक्षकी पेशात आलो, शिक्षक झालो. मग मी माझ्या विज्ञान शिकवायचे ते शिक्षक, मी पण विज्ञानाचा शिक्षक झालो. तर ती स्टाईल मला परत त्यांच्यासारखी मी मारायचा प्रयत्न केला म्हणून माझे स्मरणात राहिले. म्हणजे काय व्हायचं, उत्तर समजा म्हणलं ना 3 आणि 2 किती, 6 का 7, 3 आणि 2 3 अधिक 2 किती, उत्तर काय 5 उत्तर बरोबर. पण ते उत्तर असं नाही पटकन विचारेल 6 का 7, आपण काहीतरी उत्तर देणार नाही दोन्हीपैकी. तर ते जे होतं त्यांची जी म्हणजे समोरच्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स, स्पीड, अचूकता चेक करण्याची, तर तो गुण मला खूप आवडतो सरांचा. आजही मी सरांच्या संपर्कात आहे. तर ते छाजेर सर नावाचे शिक्षक आहेत. तसे प्रत्येक बरेचसे शिक्षक आहेत. फार एमएड पर्यंत डॉक्टर प्रशांत पगारे म्हणून विद्यापीठाचे हे राहिलेले प्रमुख राहिले शिक्षण विभागाचे. तर ते सुद्धा म्हणजे मला आवडत होते. खूप चांगल्या पद्धतीने संशोधन आम्हाला त्यांनी शिकवलं. शिक्षणामध्ये रिसर्च कसं केलं जातं, संशोधन कसं केलं जातं, लहान मुलं कशी शिकतात, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. ते प्रशांत पगारे सर असतील, छाजेर सर असतील, अशा बऱ्याचशा, डॉक्टर चेतना सोनकंबळे मॅडम असतील, अशा बऱ्याचशा शिक्षकांची नावं तुम्हाला सांगता येतील. त्यात छाजेर सर आहे. त्यांचा प्रसंग मला म्हणजे सांगावं वाटलं तुम्हाला. ते वर्ग शिक्षक होते 10वीचे बरं का. हजेरी तुमची हजेरी होते का नाही, होते ना, सगळ्यांची हजेरी होते. कोणाची हजेरी होत नाही असं कोणी आहे का, हात वर करा ज्यांची हजेरी होते असे किती लोक आहेत. पण ते खूप छान पद्धतीने शिकवायचे. मला त्यांची शिकवण्याची पद्धतीमुळे मला त्या शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते शिक्षक मला आजही खूप प्रिय वाटतात. मी जास्त बोलतोय का, नाही ना. सर तुमच्या जीवनातलं सर्वात पहिल्याचं पुस्तक कोणतं वाचलं? पुस्तक आता असं खूप अवघड आहे सांगणं पहिलं पुस्तक. पण पाठ्य आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या मराठीचं पाठ्यपुस्तक हे आपल्या आवडीचं पुस्तक असतं का, कारण आपल्याला वाचायला येत असतं ना. तुम्हाला सगळ्यात आवडीचं पुस्तक कोणतं असतं, 1ली 2री 3रीच्या मुलांना विचारलं तर मराठीचं पुस्तक का, कारण ते छान छान कविता असतात, चित्र असतात. तसं माझंही मला जसं 2रीला आपल्याला होतं आपल्या काय छान छान गोष्टी होत्या बघा सर. तुम्ही आता म्हणजे माझ्या वयाचे आहेत बरेच जण, ते रामायणाच्या त्याच्या गोष्टी होत्या बघा, बरोबर नाही. बघा कविता मुलांना लक्षात घ्या, कोणती कविता, पुस्तकाच्या निमित्ताने. मला मराठीचं 2रीचं पुस्तक खूप आवडतं. मला ती कविता बहुतेक 2रीचीच असावी. मी ज्यावेळेस तुमच्यासारखा विद्यार्थी होतो ती कविता मराठीच्या आमच्या मॅडम होत्या त्यावेळेस त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मला शिकवली. ती माझी अजूनही स्मरणात आहे. मी तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करू का, तुम्ही म्हणत असाल तर. बरोबर बघा, माझ्या नंतर म्हणायचा प्रयत्न करा. गाई गाई दूध दे, काय दूध दिले वासराला, वासरा वासरा बळ दे, बळ दिले नांगराला, नांगरा नांगरा फाळ दे. नांगराला फाळ असतो का नाही, नांगरा नांगरा फाळ दे, फाळ दिला जमिनीला, फाळ फाळ, नांगरा नांगरा फाळ दे, फाळ दिला जमिनीला, जमिनी जमिनी कस दे, जमिनी जमिनी कस दिला कणसाला, कंसा कंसा दाणे दे, पसा पसा भरून घे. हे मराठीचं ते पुस्तक आहे. ती कविता पहिली कविता जी मला आठवली या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी, मी कितीतरी वर्षानंतर ती कविता म्हटली. धन्यवाद कोमल तुझी आणि मनीषाचे की तुम्ही असा प्रश्न मला विचारला आणि माझ्या बालवयात मला घेऊन गेला. त्याबद्दल मुलांना आज जे तुम्ही आहात ना सध्या, हे सगळ्यात तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी काळ आहे लक्षात घ्या. बरोबर, तुम्हाला काही टेन्शन आहे का, काही टेन्शन आहे का, घरी जाऊन नाही आपल्याला आज शेतात जावं लागतंय, नांगरावं लागतंय, शेताला पिकाला पाणी द्यावं लागतंय, खत द्यावं लागतंय, निंदावं लागतं, असं काही टेन्शन आहे का. ते टेन्शन कोणाला आहे, तुमच्या आई वडिलांना, बरोबर नाही. आज तुम्हाला ते टेन्शन नाही. हा जो आनंद सोहळा आहे तुमच्या जीवनातला शिक्षणाचा, हा खूप महत्वाचा आहे. तो एन्जॉय केला पाहिजे. हेच या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने मला सांगायचं.
आणि वाचन केलं पाहिजे. तुम्ही मला खूप चांगलं वाचन केलं पाहिजे. सरांचं पुस्तक मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला एक चांगलं हे आहे की चांगले लेखक तुमच्याकडे आहेत, युवराज माने सर. गुरुजी तुम्हाला आवडला, त्यांच्या दररोज मी पोस्ट येतात मला, ते मी वाचतो. तर ते पुस्तक आज माझ्या हाती आले, मी नक्की वाचून तुम्हाला कळवलं आणि त्यानंतर तुमच्या शाळेत परत एकदा येईल मी. धन्यवाद. पुढचा प्रश्न. सर तुमचा एखादा आवडता पुस्तक सांगा. पुस्तक आवडतं का? एक ज्या पुस्तकांनी मला म्हणजे माझ्या अधिकारी होण्याचा राजमार्ग निर्माण केला, त्या पुस्तकाचं नाव आहे अभ्यास का अधिकारी. एक पुस्तक आहे. दुसरं 2 पुस्तकाचे नाव सांगेल. दुसरं शाळा भेट नावाचं पुस्तक आहे. एक गट शिक्षण अधिकारी आहेत नामदेव माळी म्हणून. नामदेव माळी सर आहेत की नाही? आलेत ना शाळेत? माने सर म्हणतात की ते तुमच्या शाळेत आलेले. मी शिक्षक असताना ते पुस्तक वाचलं होतं. ते वाचण्याचं कारण महाराष्ट्र ज्ञान महामंडळ नावाचं एक मंडळ आहे जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर MSCIT मुलांना शिकवतं. तर त्यांनी ते प्रत्येक सेंटरला दिलं होतं आणि ते शाळेपर्यंत आलं होतं. माझ्या वाचनात त्या सेंटरच्या माध्यमातून माझे गुरु ते बलदावा सर, त्यांनी माझ्या हाती ते पुस्तक दिलं होतं. मी विद्यार्थी असताना BEdचं माझं शिक्षण चालू होतं आणि खूप सुंदर शाळा भेटी करत असताना मुलांना म्हणजे अधिकारी म्हणून त्यांनी नामदेव सरांनी अशा तुमच्यासारखी शाळा, सुंदर शाळा आहे का नाही? खूप छान आहे बघा. तुम्हाला बचत बँक दिसते, इथं E-learningचा कक्ष दिसतोय, तंबाखूमुक्त शाळेचं दिसतंय. अशा शाळेचं वर्णन करणारं शाळा भेट नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा इम्पॅक्ट असा झाला, मला ते का आवडायमागचं कारण पण तुम्हाला सांगू का? चालेल ना? ते का आवडलं? मी ते पुस्तक 2-3 वेळेस वाचलं आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेत बाबतीत बरं का, त्यांनी खूप सुंदर लिहिलंय बरं का मुलांना. म्हणजे आता मुलं दिसतात का नाही आपल्याकडे, इकडे काही मुलं दिसतात बघा, केसाला तेल नाही, बरेच दिवस पायात बूट नसतो, बरोबर, गळ्यात टाय नसते. म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण दिलं जात नाही का ग? जात आहे ना. आणि काही ज्या शाळा असतात बघा तिथं खूप म्हणजे झगमगाट असतो, पालक नटून तटून येत असतात, मुलं सगळं मोठमोठ्या बसेसमध्ये जातात. म्हणजे तिकडे खूप चांगलं शिक्षण दिलं जात आहे आणि आपल्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जात नाही. बरोबर आहे? असं होतं का? नाही. हे जे चित्र आहे, जे तथाकथित इंटरनॅशनल शाळा आणि जिल्हा परिषद शाळा याच्याबद्दलची जी दरी आहे, लोकांच्या मनातला जो गैरसमज आहे, पुसून टाकण्यासाठी जे त्या पुस्तकाने मदत केली ती पुस्तके शाळा भेट म्हणून मला ते आवडलं. आणि मुलाखतीमध्ये मला ज्यावेळेस MPSCच्या मुलाखतीमध्ये विचारलं गेलं की तुम्ही अशात काही पुस्तक वाचलंय का, मी त्या पुस्तकाबद्दल बोललो आणि शेवटचा प्रश्न त्या पुस्तकाबद्दल होता आणि त्यामधले काही प्रसंग मला ते सांगता आले. त्याच्यामुळे जे काही मला चांगले मार्क मिळाले माझ्या मुलाखतीमध्ये, मुलांना मला सांगायला आवडेल की मला आमच्या मुलाखतीमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळाले. तर त्या पुस्तकाचा खूप मोठा वाटा आहे, म्हणून मला ते पुस्तक आवडते. ते मला या ठिकाणी. सर तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होता तेव्हा तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? कोमल बरं का, म्हणजे शेतकरी म्हटल्यानंतर परिस्थिती प्रत्येकाची शेतकऱ्याची फार काय चांगली नसते. सर्व मध्यमवर्गीय आमचं एकत्र कुटुंब आहे. मला सख्खे 6 चुलते. आमच्या घरात 50 माणसाचं कुटुंब आहे. परिस्थिती 50 माणसं आहेत. आज सुद्धा आम्ही म्हणजे बऱ्यापैकी एकत्र आहोत. मला सख्खे चुलत म्हणून 15 भाऊ आहेत, 7-8-10 बहिणी आहेत माझ्या. खूप सुंदर कुटुंब आहे आमचं. त्यामुळे परिस्थिती सर्वसाधारण होती, अडचणी होत्या, परंतु मार्ग निघत होते. शिक्षण चांगल्या प्रकारे झालं माझं. त्यामुळं परिस्थिती जेमतेम होती, खूप काही नव्हतं, परंतु बरंच काही होतं. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो. माझ्या प्रवासामध्ये, जीवन प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या कौटुंबिक परिस्थितीचा खूप प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. माझ्या आई वडिलांचा, आजी आजोबाचा, माझ्या काका काकूंचा, चुलत्यांचा. मी काका काकूंकडे शिक्षणाला होतो. मी त्यांना बाप्पू आणि आंटी म्हणायचो. त्यांच्याकडे आम्ही 1ली पासून 10वी पर्यंत मी काकाकडे राहिलो. आई वडिलाकडे नाही घेतलं बघा. किती लोक आई वडिलाकडे आहेत बघ इथं? आपल्या आई वडिला खातात ना. किती लोक मग सकाळी येताना आई वडिलाच्या पाया पडतात बघा. हात वर करा. आपण पाय पडलं पाहिजे का नाही आई वडिलांच्या? पण आपल्याला काय असतं, आपल्या जवळ असल्यामुळे आपल्या आई वडिलाची किंमत आहे का? तुम्ही ज्यावेळेस आई वडिलापासून दूर जाताल त्यावेळेस लक्षात येईल, अरे जी गोष्ट सहज मिळते ना त्याची किंमत आपल्याला नसते. त्यामुळं आपण आपल्या आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आणि शाळेत येताना किंमत आपण देवाच्या पाय पडतो का नाही? आई म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे आई वडील म्हणजे, बरोबर नाही? लहानपणापासून आपण ते जर का संस्कार बांधले, सवय बनवली, त्यामागचं खूप मोठं गोष्ट. आपल्याला आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक तो आहे. त्यामुळं जर का तुम्हाला शक्य झालं, सगळ्यांना शक्य आहे की नाही प्रत्येकाला, किंवा तुम्हाला पाया पडणं शक्य नाही, जाता जाता बाबा तुम्ही अण्णा दादा काहीतरी तात्या म्हणत असताल ना, आप्पा भाऊ काय म्हणत असताल ना, वडिलाला काय म्हणताय? तू काय म्हणते वडिलाला? पप्पा म्हणते. तू काय म्हणतो दादा? पप्पा. अजून दुसरं वेगळं पप्पा सोडून कोण काय म्हणते का? पप्पा सोडून दुसरं नाव? भाऊ, दादा, तात्या, अण्णा, आप्पा, आबा.
बरोबर आहे. आजकाल सगळे पप्पाच म्हणायला लागले. बरोबर आहे. मी माझ्या वडिलाला भाऊ म्हणायचो, कारण भाऊ का म्हणायचं, माझे वडील सगळ्यात मोठे होते, सगळेजण त्यांना भाऊ म्हणायचे म्हणून मी पण भाऊ म्हणतो. मी चुलत्याला आप्पा म्हणायचो. तर हे मग आपण म्हणू शकतो ना, पप्पा मी आता शाळेला चालले, बरोबर आहे, आई मी शाळेला चालले बरं का, शाळेतून येते मी, आपण म्हणू शकतो का नाही? आईला वाटतं अरे आपल्याला विचारून चालले शाळेला, किंवा पाय पडलं तर अजून चांगलं वाटत त्यांना, अरे कस काय रे आज, कस काय बदल झाला, मनुष्यामध्ये कस काय बदल झाला, कोमलमध्ये कस काय बदल झाला. बरोबर नाही? आपल्याला सगळ्या गोष्टी कोण देतं बरं? आई वडील देतात का नाही? म्हणून आपण काय हरकत आहे पाय पडायला? वेगळं वाटतं का? आपलं लाज वाटायची काही गरज आहे का? ठीक आहे, चल पुढं. सर आजची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुमच्या काळाची? आजची शिक्षण पद्धती बरोबर ना, आणि अगोदरची म्हणजे मी जेव्हा शिकवतो त्यावेळेसची आत्ताची शिक्षण पद्धती, असंच विचार तुला? त्याच्यामध्ये फरक काय? फरक म्हणजे कसं होतं, पहिलं तुला अगोदर शिक्षकाला बऱ्यापैकी महत्व होतं. आज आहे असं नाही, शिक्षकाला पण महत्व आहे, परंतु आज मुलांच्या संदर्भाने आता जे काही तुमच्या वर्गामध्ये होत आहेत ना बऱ्याच गोष्टी, तर त्या मुलांना केंद्रित म्हणून, मुलांना केंद्रबिंदू मानून, मूल महत्वाचं आहे हे मानून बऱ्यापैकी शासन डिझाईन करते, त्या पद्धतीने रचना केली जाते. मूल महत्वाचं, मूल आहे, विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक आहे, तर ही जाणीव झालेली असल्यामुळं अगोदरच्या शिक्षण पद्धतीमध्ये कसं होतं, शिक्षणाचं एकच माध्यम होतं. पहिलं आम्ही ज्यावेळेस होतो ना पोरं, पहिलं काय खडू आणि फळा एवढंच, त्याच्या बाहेर फार काही वर्गाच्या बाहेर कधी घेतलं जात नव्हतं. हा तुमचा उपक्रमच आहे बघ. हा काय की वेगवेगळे लेखक, डॉक्टर, इंजिनियर तुमच्या समोर का केलं जाते बरं? तुम्हाला काय वाटतं? माझा उलट प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या दोघीला, यातून काय मिळू शकतं? तुमचं शिक्षण होतंय का? तुम्ही मला प्रश्न विचारता, किंवा इथं हा जो खास खुर्ची उपक्रम आहे यातून काय साध्य केलं जातं? कोणी सांगू शकेल का? मुलांनाच माझा प्रश्न आहे. हे अगोदर असं काही नव्हतं बरं का, की कोणीतरी पाहुणा येणार, तुम्ही त्याला प्रश्न विचारणार, पाहुण्याला कोणी प्रश्न विचारते का? बरोबर आहे, असं अगोदरच्या शिक्षण पद्धतीमध्ये नव्हतं. आता हे सगळं मुलांच्या सोयीचे, मुलांच्या बालस्नेही, मुलांना आवडतील असे उपक्रम आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आलेले आहेत, ते अगोदरच्या शिक्षण पद्धतीमध्ये नव्हते. मूल रमतील. आता हा जी लहान पहिलीला किती मुलं आले तरी इथं? पहिलीवाले किती मुलं आहेत? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे कुत्रा आहे, कुत्रा आहे, बरोबर आहे. कोणाकडे कुत्र्याचं पिल्लू आहे, शेळीचं पिल्लू आहे, कोणाकोणाकडे? बरोबर आहे ना, आहे ना? काय तुला काय आवडतं बरं घरी? जास्ती वेळ कशासोबत जाते? तुला काय आवडतं घरी? काय आवडतं? काय आवडतं तुला? तू जास्त वेळ कुणाजवळ असते? आजीजवळ असते? कुणाजवळ थांबते सगळ्यात जास्त वेळ? आजोबाजवळ, आईजवळ, कुणाजवळ असते? आईजवळ असते, बरोबर आहे. बस छान, टाळ्याच्यासाठी बरं का, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आता मला सांगा, ही जन्मल्यापासून जास्त तिला कुणाचा लळा आहे? आईचा लळा आहे. ती काय म्हणली की मी जास्त वेळ आईजवळ असते. मग हिने आईची मांडी सोडून, आईचा लाड सोडून शाळेत काय यावं बरं? कशाच्यामुळे यावं? शिकून मोठं होईल, तिला काय माहिती शिकून मोठं होतं, शिक्षण महत्वाचं आहे, तिला माहिती का अजून? मग शाळेत आल्यानंतर आई ज्या पद्धतीने तिला लाड करते, आई सहज काय गोष्टी शिकवते. काय नाव तिचं? सुशी, खुशी. हा खुशी. खुशीने खुश राहण्यासाठी काय करते? तिचे छान झिट्टू बांधते. बरं झिट्टू बांधला का नाही, आंघोळ घालते, कपडे घालायचे शिकवते, तिला पावडर लावायची, सगळ्या गोष्टी शिकवते ना हळूहळू. मग तसं सर अशा पद्धतीने गुरुजींनी शिक्षण दिलं गेलं पाहिजे की तिला नाही वाटलं पाहिजे की मला काहीतरी नवीन शिकवलं पाहिजे, मला काहीतरी जबरदस्तीने शिकवलं जाते. मुलांच्या आवडीनुसार ज्या गोष्टी शिकवल्या जातात ना, ते ह्या नवीन पद्धतीने त्या गोष्टी शिकवल्या जातात. जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलाला आवडो न आवडो त्या मुलांच्या माथी मारल्या जायच्या मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये. परंतु आता बऱ्यापैकी, बरोबर आहे, पहिल्या काळात कसं होतं, गुरुजी वर्गात येताना काय घेऊन यायचे? छडी घेऊन यायची, बरोबर सर? आता तुमच्याकडे वर्गात कधी छडी दिसते का शाळेत? उशीर आलं काय होती सर आपल्याकडे? आपल्या काळात छडी कितीतरी, म्हणजे तुमच्या युवराज सरांना पण विचारा, त्यांनी शाळेचा गणवेश घालून नाही आले, छडी. उशीर आले, छडी. अभ्यास नाही केला, छडी. आता आपल्या याच्यातून छडी, शिक्षण पद्धतीतून छडी बंद झाली लक्षात घ्या, बरोबर आहे. उलट कोणाला अपमान पण केला जात नाही. बालस्नेही पद्धतीने शिक्षण पद्धती बऱ्यापैकी आकार घेते. शिक्षकांनी पण तो गोष्ट स्वीकारली आणि मुलांना आवडेल, मुलांना सहज समजेल अशा भाषेमध्ये, खेळांमधून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता बघितलं बघा, एक मुलगा होता, त्याच्या हातात चौकोन त्रिकोण होते बघा, इथं होते ना तो पहिलेचा मुलगा. तर हे जे वेगळ्या साहित्याच्या माध्यमातून, इथं बघा फुगे येतं तुम्हाला,
हे सगळे काय आहेत? पहिलं आमच्या काळात फुगे बिगे काय नव्हते. तुमचा ज्या दिवशी तुमचा प्रवेशोत्सव असायचा पहिल्या दिवशी आम्हाला तर काही माहिती नसायचं. आम्ही रडत रडत आमच्या कोणाच तरी काकाच्या कोणाच्या तरी उचलून आणलं जायचं. 10 दिवस आम्ही पळून जायचो. असं नव्हतं. आता सहज सोप्या गोष्टी फुगे हे ते पाहून मुलांचं गुलाबाने स्वागत केलं, बैलगाडीत स्वागत केलं जातं, वाजत गाजत स्वागत केलं जातं. त्यामुळे खूप मोठा बदल शिक्षण पद्धतीत झाल्याचं दिसून येते. बोला. तुमच्या लहानपणाचे स्वप्न काय होते की मी काय बनावे? असं काही नव्हतं, परंतु मला डॉक्टर व्हायचं होतं. खरं सांगतो कोमल, 12वी नंतर मी एंट्रन्स दिली होती. 1 वर्ष गॅप घेतला होता. डॉक्टर होण्यासाठी एंट्रन्स असते ना, त्याला 1-2 मार्क कमी पडले. म्हणजे मेडिकल MBBS होण्यासाठी जे 1-2 मार्क पडले. 168 स्कोर होता 2002 माझा. आणि 3-4 मार्कांनी मला MBBS होता आला नाही. नंतर मग MBBS होता आला नाही आणि फीस भरून MBBS करण्यासारखी घरची परिस्थिती नव्हती. कारण लाखो लोक करायला लागतात. डॉक्टर व्हायचं म्हणल्यावर नंतर जर का तुमचा सरकारी कॉलेजला नंबर लागला नाही तर खाजगी कॉलेजमध्ये करायचं असेल तर लाखो रुपये लागतात. तेवढे काही पैसे नव्हते. नंतर BMS किंवा इतर कोर्सेस करायचे, मेडिकल कोर्सेस करायची माझी इच्छा नव्हती. मग मी जी डॉक्टर व्हायची इच्छा होती ती अपूर्ण राहिली. परंतु ठीक आहे, आता परत पुढे मग शिक्षक म्हणून लागलो आणि नंतर मग शिक्षक होण्याची जी इच्छा होती ती पूर्ण केली. आणि शिक्षकापासून आता तुमच्यासमोर एक अधिकारी, शिक्षण विभागात एक अधिकारी म्हणून आमचं काम तुम्हाला सांगायला आवडेल. आपले जे मानेसर सारखे, कुलकर्णी सर सारखे जे काही शिक्षक आहेत त्यांना चांगलं प्रशिक्षण देता यावं. त्यांना चांगलं ट्रेनिंग. कशासाठी ट्रेनिंग देतो आम्ही? की त्यांनी तुम्हाला शाळेत येऊन वर्गात येऊन काय केलं पाहिजे? चांगलं शिकवलं पाहिजे. मनीषा बरोबर बोलले, शिकवलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही काम करतो. आता शाळेत आज का आलोय की तुमचं कशा पद्धतीने शिकवलं जातं, काही शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला जातो का, त्यांना मागच्या वर्षी प्रशिक्षण दिलंय, त्या प्रशिक्षणाचा काही वर्गामध्ये उपयोग केला जातो का नाही, याच्यासाठी मी भेट द्यायला आलो होतो. पण ठीक आहे, आज एक चांगला उपक्रम तुम्ही आयोजित करताय, म्हणजे मुलाखत घेताय. बोला. तुम्ही शिक्षण अधिकारी होता तेव्हा विद्यार्थ्यांसाठी काय करावं असं वाटलं? हा, सगळ्यात महत्वाचं माझं जे राहून गेलं बरं का मागच्या वर्षी. मी हिंगोलीला शिक्षणाधिकारी म्हणून असताना किंवा डायटला प्राचार्य, शिक्षण प्रशिक्षण संस्थेचं प्राचार्य म्हणून असताना कुलकर्णी सर त्यावेळेस शाळा भेटी खूप केल्या मी. म्हणजे शिक्षकांना सांगायला आवडेल मला या जिल्ह्यात या निमित्ताने सगळ्याच लोकांना. यावर्षी ती संधी बऱ्यापैकी आहे. मी स्पष्ट त्या गोष्टी म्हणजे मी त्यावेळेस उपक्रम राबवला मूल भेट शाळेवरती. आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या साधारण व्यक्तीपासून प्रत्येकाला मी डेडिकेटेड भेटी द्यायला लावल्या. त्या शाळेतल्या चांगल्या बाबी, बरोबर आहे, आणि सुधारण्यायोग्य बाबी अशा मी व्हॉट्सअप पोस्ट करायचो आणि पूर्ण जिल्ह्यातल्या ग्रुपवर टाकायचो की मला काय अपेक्षित आहे, मला इन द सेन्स शासनाला काय अपेक्षित आहे. कारण त्यावेळेस नंदकुमार साहेब नावाचे प्रधानसचिव होते आणि तेच त्यांना अपेक्षित होतं की जे वर्गात जे होते किंवा शासनाची काय अपेक्षा आहे, गुणवत्ता नेमकं कशाला म्हणायचं हे शिक्षकांना सांगण्या. आणि हे करण्या अगोदर मी सलग 1-2 वर्ष शिक्षकांना सगळ्या विषयाचे प्रशिक्षण दिले होते. मराठी विषयाचे, गणित, इंग्रजी, सगळ्या प्रकारचे सगळ्या विषयाचे प्रशिक्षण आम्ही सलग 2-2.5 वर्ष दिले होते त्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना. आणि नंतर मग ते शिक्षक प्रशिक्षण देऊन मुलांमध्ये बदल कसा होतो आहे हे पाहण्यासाठी शाळा भेट नावाचा उपक्रम केला होता. तो उपक्रम मला इथं शिक्षण अधिकारी असताना राबवायला तेवढी संधी मिळाली. शाळा भेट करता आल्या नाही, एवढ्या प्रशासकीय अडचणी असल्यामुळे आणि खूप मोठा वर्कलोड असल्यामुळे मी करता आलो नाही. ज्या वेळेस मी गेलो शाळेवर, वर्गावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या तीव्रतेने तो उपक्रम राबवता आला नाही. मूलभूत शाळेवर थेट म्हणजे मुलांची वर्गात जाऊन भेट घ्यायची की तुम्हाला काय अडचणी आहेत, काय समजून घ्यायला, कोणत्या विषय अडचणीचा येतोय, शिक्षकांच्या अडचणी समजून घेण्याच्या बाबतीत, शाळेतल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि सुधारणा कोणत्या गोष्टी होणं अपेक्षित आहे, या दृष्टिकोनातून हा शाळा भेटीचा उपक्रम राबवण्याची मानसिकता आता या आगामी शैक्षणिक वर्षात माझी आहे. आणि मला वाटतं हा 2रा दिवस आपल्या शैक्षणिक वर्षाचा. शनिवारी शाळा सुरू झाली नाही मनीषा, आणि आज हा 2रा दिवस आहे. तर म्हणून मी माने सरला एक शब्द दिला होता, सर मी ठीक आहे मी येणार म्हटलं, तर ही सुरुवात आहे, बरोबर आहे. याची शाळा भेट ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने आम्ही थोडं बऱ्यापैकी प्लॅनिंग करतोय. ठीक आहे, अजून किती प्रतिसाद मिळते बघू. सगळ्या यंत्रणेला सोबत घेऊन आम्ही शाळा भेटी करतो आहोत. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन पुढे मुलांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. सर तुम्ही ज्या पदावर आहात तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी मी, कारण मला दररोज नवीन शाळेला जाता येतं, नवीन मुलांना. आज मनीषाला भेटलो, आज कोमलला भेटलो, उद्या कुणीतरी दामिनी असते, कुणीतरी विद्या असते, कुणीतरी भावना असते, कुणीतरी संजय असतो, कुणी विजय असतो, कुणीतरी असे वेगवेगळे विद्यार्थी पाहायला मिळतात, वेगवेगळे शिक्षक पाहायला मिळतात. खूप चांगलं लक्षात घ्या. खूप या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काही करता येण्यासारखे. माझं जे पद आहे वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून,
इथं मला वेगळ्या शाळा भेटी करता येतात, शिक्षकांशी संवाद. माझे खूप शिक्षक मित्र आहेत, माने सरांसारखे खूप चांगले शिक्षक मित्र आहेत जे चांगलं काम करतात शाळेवर. त्यांना आवर्जून मी माझा मित्र करून घेतो आणि त्यांच्या संपर्कात राहून त्यांचे काय चांगलं काम आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न, ज्याचा मला फायदा माझ्या कामात होतो. आता माने सर खूप चांगलं काम करतायत, त्यांची एक टीम आहे लक्षात. मी नेहमी माने सरचं नाव घेतोय म्हणजे त्यांना सपोर्ट करणारे कुलकर्णी सर पण त्याच्यामध्ये आले बरं का. बरोबर, प्रत्येक वेळेस कुलकर्णी सरचं नाव शक्य नाही किंवा बाकीच्या टीमचं मला नाव माहित नाही, परंतु ते सतत संपर्कात असतात. त्यांचे जे बाल शिक्षणाचे प्रयोग आहेत ते मला पुढच्या आपल्या जिल्ह्याचे एक वेगळा प्रयोग म्हणून सांगण्याची संधी राज्यावर त्यांच्या वतीने किंवा ते म्हणून त्यांचं नेतृत्व आपल्या जिल्ह्याच्या वतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अशा शाळा भेटून देतो. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये खूप होतात लक्षात घ्या. फक्त त्या कुठं पेपरमध्ये येत नाहीत, कोणत्या चॅनलमध्ये येत नाहीत बरेच वेळेस. आणि चांगल्या गोष्टी समोर आल्या पाहिजे की नाही. नाही तर एखादा अपघात झालेला, एखादा शिक्षक उशीर आलेला, अशा काही घटना येतात आणि एका चुकीच्या घटनेमुळे सगळ्या जिल्हा परिषद बदनाम होतात लक्षात घ्या. त्याच्यामुळं एक चांगली संधी आहे सगळ्या मुलांना भेटण्याची, वेगळ्या शाळेला दररोज जाण्याची. एवढा मोठा जिल्हा आहे आपला, सगळ्या शाळा मी दररोज जरी ठरवलं मला भेटता येत नाही, एवढा वेळ असतो ना. नवीन नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळते, तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळते. छान वाटलं बरं का तुम्हाला. बोर व्हायला लागले का बरं? बोर व्हायला लागले की टाळ्या वाजवायच्या, मी समजून घेतो संपायचं म्हणून आपण. अरे कुठला फुगा, अरे परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एखादा नाविन्यपूर्व उपक्रम राबवावे असे तुम्हाला नक्कीच वाटतं. मी आता तुम्हाला मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की मूल भेट शाळेवरती जे परीक्षे अधिकारी आहेत, केंद्र प्रमुखापासून आमचे साधारण व्यक्ती असतील, विशेष साधन व्यक्ती असतील, विशेष शिक्षक असतील, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी असेल, डायटची आमची अधिव्याख्याता असतील, वरिष्ठ अधिव्याख्याता, सन्मान्य प्राचार्य, मान्य प्राचार्य महोदय असतील, सर्व शिक्षण अधिकारी असतील, सगळ्यांनी शाळा भेटी करणं गरजेचं आहे. हा उपक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. शिक्षक करतात पण त्यांच्यापर्यंत काय करतायत हे पाहायला कुणाला वेळ नाही. आणि गेल्यानंतर किमान जे करत नाहीत त्यांना वेळ करावं लागतंय. बरोबर, मुलांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतंय. आताच कुलकर्णी सर काय म्हटले की या शाळेमध्ये 70 मुलं 7वीचे निघून गेले आणि आपल्या किती आलेत पहिलीला? फक्त 10 मुलं आलेत. म्हणजे एक शिक्षक जिल्ह्यात तुमच्या शाळेतला कमी झाला. उद्या एखादा शिक्षक काय होणार? एक्सेस होणार. मग मला सांगा, तुमच्या शाळेतला एक शिक्षक कमी झाला, बरोबर आहे. तेवढे विद्यार्थी जर का असते आले असते, यावर्षी नवीन प्रवेश झाले असते, तर शिक्षक कमी झाला नसता. मग या बऱ्याचशा गोष्टीत ना. तर उपक्रम याच्यासाठी राहावा. माझा जो उपक्रम आहे तो मुलांसाठी जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात, हा उपक्रम राबवण्याची माझी मानसिकता, की जास्तीत जास्त लोकांनी तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुम्हाला बोललं पाहिजे, काय चालू आहे, तुमच्या अडचणी, तुम्हाला गणवेश मिळालेत का, हे तर ठीक आहे, शालेय पोषणावर होतंय का, पण तुम्हाला काय काय शिकवलं जातं, इंग्रजीमध्ये काय शिकवलं जातंय, कशा पद्धतीने शिकवलं जातंय, गणितामध्ये काय अडचणी आहेत का तुम्हाला शिकताना, या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा, तुमच्या शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा शाळा भेटी झाल्या पाहिजेत. शाळा भेटीचा उपक्रम राबवण्याचा माझा मनस आहे, जे मी अगोदर तुला सांगितलं. हा, मला म्हणले ना, मला सलगर साहेब म्हटले, आले होते, आमचे प्राचार्य साहेब आहेत ना, माझे वरिष्ठ सलगर साहेब आले की नाही? ते पण त्यांचं तर माझ्यापेक्षा खूप चांगलं वाचन आहे, खूप म्हणजे प्रगल्भ आहेत ते वाचनाच्या बाबतीत तर खूपच, आणि आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या, मुलांसाठी तर खूप सुंदर सांगण्यासारख्या गोष्टी. अजून तुमच्यापैकी कोणाला प्रश्न रे? मुलांपैकी, खाली बसलेल्यापैकी तुम्हाला काही प्रश्न असतील बोल दीदी. काय नंतर काय नाव तुझं मला सांग. तिच्याकडे घे रे बाबा कॅमेरा. स्वप्ना, काय स्वप्न आहे तुझं? सांग सपना. सपना म्हणजे काय रे? पोरवा सांगतो. सपना म्हणजे काय? कोण सांगतं? सपना हिंदीमध्ये सपना हा शब्द आहे. कोण सांगतं? सांग बरं. स्वप्न, सपना म्हणजे स्वप्न. स्वप्न पडतात का तुम्हाला? कोणाकोणाला पडतात बरं? सगळ्याला पडतात. काय व्हायचं? अजय देवगण व्हायचं. काय व्हायचं? कोण सांगतंय? काय काय स्वप्न पडतंय तुला? सांग. काय पडलं होतं? जाऊ द्या, मला पडलेलं स्वप्न. एक मिनिट सांग. नाव काय तुझं? सांग. आयुष. सांग. काय आठवतंय का एखादं स्वप्न पडलेलं? सांग बरं आयुष. सांग स्वप्न. मला वाटलं की मी मोठा जिल्हा अधिकारी झालो. वा 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 वा, छान. जिल्हाधिकारी झालं. काय केलं मग? मग एका शाळांना भेटी दिल्या. वा वा वा, छान छान छान. टाळ्या याच्यासाठी. म्हणजे आयुषला जर का जिल्हाधिकारी केलं तर आयुष काय करणार? अगोदर शाळांना भेटी देणार, आणि भेटीमध्ये काय पाहणार आयुष? की मुलांना चांगलं शिकवलं जाते का नाही. बरोबर आहे. तुमच्या पण अडचणी असतील का नाही? बरोबर नाही? ठीक आहे ना. स्वप्न पाहिले पाहिजेत. स्वप्नात प्रश्न विचारणे. त्यामुळे स्वप्नामुळे तुमच्या सगळ्याला मला एवढंच सांगायचंय,
आपण स्वप्न पाहिले पाहिजे, चांगले चांगले स्वप्न आपण पाहिले पाहिजेत आणि स्वप्नांचा आपण काय केला पाहिजे, पाठलाग केला पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच काय केला पाहिजे, आपण विद्यार्थी म्हणून आपण काय केला पाहिजे, मग आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. काय केला पाहिजे, अभ्यास. बरोबर आहे, ठीक आहे. सांग स्वप्न. माझा हा प्रश्न आहे की मी आता 7वी पासून 8वीत जात आहे, तर तुम्ही मला कोणता संदेश द्या. संदेश द्यायला इतका मोठा काय नाही. बघा लक्षात घ्या, मी एवढंच सांगणार, मी जे अगोदरच बोललो. आता या दशेमध्ये विद्यार्थी दशेचं काम काय, विद्यार्थी म्हणून आपलं काम काय, खूप काही संदेश द्यायची गरज नाही, पण एकच सांगतो की आपल्या तुमचा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे, आईवर विश्वास आहे, वडिलांवर विश्वास आहे, शिक्षकांवर विश्वास आहे. बरोबर आहे. हे तिन्ही लोक तुमचे आयुष्य बदलण्यासाठी, तुम्हाला काहीतरी चांगलं पाहण्यासाठी ही तिन्ही लोक धडपत असतात. कोणत्या आईला वाटतं का आयुष्य नापास व्हावं वाटतं म्हणून आईला वाटतं का रे, नाही. कोणत्याही आईला, कोणत्याही वडिलांना आपला मुलगा हुशार व्हावा, अभ्यास करावा, त्यांना मोठ्या पदावर तू म्हटल्याप्रमाणे जिल्हाधिकारी व्हावं असं वाटतं. बरोबर आहे. ह्या तिन्ही जे लोक सांगतात तुम्हाला, ज्या ज्या चांगल्या गोष्टी सांगतात ना, जे काही सांगतात ते चांगलंच सांगण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः माझं एवढंच म्हणणं आहे तुला सपना, तुझ्या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांना, तुमचे आई वडील आणि शिक्षक जे तुम्हाला सांगतात ना, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजे. आणि तुम्ही जर ऐकल्या तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगला बदल घडण्याची शक्यता खूप आहे. लक्षात घ्या, तुम्ही अधिकारी होऊ शकता. तुम्हाला जे काही स्वप्न आहेत तुमचे सपना, तुझं जे काही स्वप्न पूर्ण आहे, व्हायचं असेल, तुला करायचं असेल, तर तुझ्या आयुष्यात तुझे आई वडील आणि तुझ्या गुरुजन, ज्याला तू गुरु मानते, शिक्षक मानते, जे तुला आवडतात त्यांचं तू ऐकायचंय. तुला जास्त काही संधी द्यायची गरज नाही, तू खूप हुशार आहेस. धन्यवाद. अजून इकडं बसलेल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे, मला जायचंय कारण आता. सर, अशा वेगवेगळ्या तुझं नाव सांगा. तुझं माझं नाव ईश्वरी अमर राठोड. माझा प्रश्न आहे सर, कितीला आहे तू? 6वीला. ओके. आता 7वीला आहे वर्षी. 6वीलाच आहे. काय नाव म्हणली, ईश्वरी. सर, अशा वेगवेगळ्या शाळा का असतात, बीएससी, एमएससी, सीबीएसई वगैरे, इंग्रजी, जिल्हा परिषद, अशा वेगवेगळ्या शाळा का असतात. ठीक आहे, छान प्रश्न विचारला. तिचं म्हणणं आहे की सीबीएसई किंवा इंग्रजी माध्यमांच्या, सेमी इंग्लिशच्या माध्यमात शाळा का असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा का असतात. बघा लक्षात घ्या. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगायला आवडेल, मला एक कायदा शासनाने पास केला ईश्वरी, तो आहे बघा 2009चा कायदा, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा. आपल्याला तुम्हाला कोणाला फीस द्यावी लागते का आपल्या शाळेमध्ये, आपल्या जिल्ह्यात? तुम्हाला गणवेश फुकट आहे, पुस्तकं बरोबर आहे, खिचडी म्हणजे अंगावर कपडे लिहायला फुकट, वाचायला फुकट, खायला बरोबर आहे. सर फीस घेतात का खडो ह्याच्यावर लिहायची, सर तुम्ही फीस घेतात का, वाचायला फुकट आहे, लिहायला फुकट आहे, सगळं फुकट आहे. बरोबर आहे. ह्या ज्या जिल्हा परिषद शाळेत ना 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण हे मोफत, हे शासनाने कायदा केला, त्याच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत. लक्षात घ्या. आता काय होतं माहिती का, शहरी भागामध्ये ज्या अनुदानित शाळा आहेत तिथं पण मोफत प्रवेश दिला जातो, परंतु आपल्याकडं वेळ आहे ना काही, इंग्रजी माध्यमातून आपल्याला जर का चांगल्या काही यश मिळवायचं असेल तर आपण इंग्रजीतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी तू जे म्हणते ना सीबीएसई असेल किंवा इंग्रजी माध्यमाची शाळा, ह्या शाळा काही स्थापन केलेल्या आहेत बघा, त्या संस्थांनी काढल्या, काही लोकांनी त्या स्थापन केलेल्या शाळा आहेत बघा. पण माझं असं मत आहे बरं का, त्याच्यामुळं त्या शाळांमध्ये आपल्या पालकांना वाटतं की इंग्रजी आलं म्हणजे मुलाला सगळं काही आलं. लक्षात घ्या, माझ्या घरी पण आम्ही 10-12 भावंड होतो. 10-12 भावंडापैकी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2 भाऊ आमचे इंग्रजी माध्यमात होते. बरोबर आहे. त्यांना इंग्रजी आलं म्हणजे सगळं काही आलं होतं का, नव्हतं. लक्षात घ्या. त्या शाळा शासनाने काढायची परवानगी दिली, एक सोय म्हणून. लक्षात घ्या की वेगवेगळ्या प्रकारचे लोक, आपल्या बाहेरच्या राज्यातले लोक येतात, मुलं येतात, त्यांना मराठी समजत नाही. मग तशा विद्यार्थ्यांसाठी असतील, बहुभाषिक विद्यार्थी असतात, इतर अल्पसंख्याक समाज विद्यार्थी असतात, त्यासाठी त्या शाळा काढल्या जातात. पण आपले पण बरेचसे पालक, आपले आई वडील काय आग्रह धरतात की कोमलला इंग्रजी माध्यमामध्ये टाकायचं, कोमलला इंग्रजी माध्यमामध्ये टाकायचं. बरोबर आहे. पण माझं स्पष्ट असं मत आहे की आपण आपल्या मुलाला आपल्या मराठी भाषेतच शिकवलं पाहिजे. कोणत्या भाषेत? आपली मायबोली कोणती आहे? मराठी. कारण तुम्ही कोणत्या भाषेत विचार करता? बरोबर आहे. बरोबर, बंजारा असेल कुणाची, बरोबर, आपण विचार कोणत्या भाषेत करतो? आपल्या मायबोलीमध्ये करतो ना. बरोबर आहे.
आणि घरी पण कोणती भाषा बोलली जाते? बरोबर आहे, जी काय बोलली जाते बंजारा, बरोबर, किंवा मराठी भाषा. तर आपल्या मायभाषेतून किंवा मातृभाषेतून आपल्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. शाळा वेगळ्या प्रकारच्या आहेत, मान्य आहे, बरोबर आहे, ते काही लोकांच्या सोयी म्हणून, परंतु आपण आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगणं. ठीक आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही तुमच्या लहानपणाच्या गोष्टी व आताच्याही गोष्टी आम्हाला सांगितल्या व तुमच्या लहानपणाच्या गोष्टीमध्ये ज्या अडचण आल्या ते आमच्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्या अडचणी नाही व आम्हाला सर्व काही शिक्षक बांधवही खूप छान मिळालेत आणि ते सुद्धा आम्हाला खूप छान शिकवतात आणि आमची प्राथमिक शिक्षण खूप छान होत आहे. आणि तुमचं जसं प्राथमिक शिक्षण बी खूप छान झालेलं आहे असं तुम्ही सांगितलं आणि तुमच्याकडून आम्हाला काहीतरी नवीन काहीतरी शिकण्यासाठी भेटला म्हणून तुमचे खूप खूप आभार. सर तुमचे खूप खूप आभार, कारण की तुम्ही आम्हाला खूप सारे नवीन काहीतरी सांगितलं. इथं छोटे मुले बसलेले आहेत, त्यांना खूप नवीन वाटलं की हे आपल्या शाळेत खूप एक सर आले आहेत, त्याने आम्हाला खूप माहिती सांगितली, त्यांना पण खूप छान वाटलं असेल. आणि सर आम्हाला इतक्या छोट्या वेळात आम्हाला इतकी सारी माहिती भेटली इथं. ही माहिती आम्ही खूप आमच्या मनात जपून ठेवीन. आणि सर मला खूप सर तुम्ही आमच्या शाळेत आला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला इतके छान आम्हाला ज्ञान दिलात, आनंद दिलात म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आपण फोटोला प्रतिमेला अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या काय म्हणतात माहितीये का, हर एक